सर्वांना माझं सविनय वंदन. मी संगीता कांबळे, टाटा हॉस्पिटलमध्ये एक सायंटिफिक असिस्टंट आणि कॅन्सर स्पेशालिस्ट नर्स म्हणून तिथे काम करत आहे. आज गेली 20 वर्ष मी तिथे काम करत आहे. आज मी माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते. माईंच्या माझ्या गुरु नंदिनी माई ह्यांच्या मार्गदर्शनामुळे, ह्यांच्या शिकवणुकीमुळे माझ्या आयुष्यात जे काही बदल झाले आहेत किंवा जे काही माझ्या आयुष्याला जी प्रेरणा मिळालेली आहे त्याबद्दल मी माझे थोडे मनोगत व्यक्त करू इच्छिते. माईंकडे मी कोविडच्या काळामध्ये माईंची आणि माझी भेट झाली, म्हणजे अचानकपणेच, सहजच, तेही फेसबुकच्या माध्यमातून. मी त्यावेळी कोविड पॉझिटिव्ह झाले होते. भरपूर भयंकर महारोग हा असा त्या काळात होता आणि सगळ्यांना, आणि आम्ही लिटरली नुसते कोविडच्या पेशंटमध्येच काम करत होतो. त्यावेळी मी अशा काहीतरी गोष्टी शोधत होते की जेणेकरून माझा आत्मविश्वास वाढू शकेल, कारण हळूहळू काम करताना आमचा आत्मविश्वास कमी होत चाललेला, की आमचं पण आयुष्य, आमचंही जे लाईफ आहे ते खरंच पुढे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं का. आयुष्याचा जो बंद आहे, जी सांगता आहे, आयुष्याला जे काही बदल होणार आहेत ते खरंच घडू शकतील का. कारण त्या काळामध्ये हळूहळू काम करतानाच हळूहळू माणसाची निगेटिव्हिटी आपोआपच तयार झाली होती. पण माईंसारख्या व्यक्तीने त्या काळातून खरंच मला माझ्या ह्या निगेटिव्हिटी झोनमधून बाहेर काढलं आणि मला त्यांनी जे ट्रेनिंग प्रोग्राम, रेखीसारखे ट्रेनिंग प्रोग्राम दिले, रेखीसारखं मेडिटेशन, इतकं मोठं बहुमूल्य रत्न मला त्यांनी जे माझ्याकडे त्यांनी बहुमूल्य रत्न मला त्यांनी दिलं, त्यासाठी माईंचे मी अत्यंत आभारी आहे, मनपूर्वक आभारी आहे. त्यांचे हे ऋण म्हणाले तरी चालेल, हे म्हणजे आस्थागत किंवा ह्या जन्मी तरी मला पूर्ण करता येईल का नाही, पण मी नक्कीच माईंचा हे मार्गदर्शन, हे विचार पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कोविड या झोनमध्ये मी 3 का 4 वेळा पॉझिटिव्ह आले होते. माझे लंग्स पूर्ण पॅचेस झाले होते आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला आता स्वतःची इम्युनिटी बूस्टअप वाढावी लागेल आणि तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. अक्षरशः माझं ऑक्सिजन लेवल पण कमी झालं होतं, पण मी फक्त माईंचे रेखीचे प्रोग्राम कंटिन्यूअस अटेंड करत होते, कंटिन्यूअस मेडिटेशन करत होते आणि त्या झोनमधून हळूहळू मी बाहेर पडले. माझा रिपोर्ट हा निगेटिव्ह न येतासुद्धा मी चांगल्या पद्धतीने, आरोग्यदायी आणि व्यवस्थितपणे मी माझ्या पूर्ण कर्तव्यासाठी उभी राहिली. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माईंचे जे रेखी माध्यमातर्फे माई जे आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे ते खरंच मनापासून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. खरंच रेखी ह्या मेडिटेशन्स माईंच्या इन्स्टिट्यूटला तुम्ही जॉईन व्हा. खरंच तुमच्या आयुष्यात अत्यंत आणि ट्रेमेंडस बदल होऊ शकतो, बदल होईलच, ह्याची मी तुम्हाला पूर्णतः शाश्वती देऊ शकते. कारण माईंकडून जे काही मिळालं आहे ना, ते ह्या निसर्गानेच माईंना मागच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माईन दिल्यामुळे ते आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावा असं मलाही खूप वाटतं. त्यामुळे आज मला एवढंच फक्त सांगायचं की रेखीसारखा जो मेडिटेशन हा पार्ट आहे तो खरंच तुम्ही करा. त्याचं महत्त्व समजून घ्या, त्यातला गहिरेपणा समजून घ्या आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये पूर्णतः बदल करून स्वतःचं आणि त्याचप्रमाणे तुम्ही इतरांचंही आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करा. हे निसर्गाने, हे ईश्वराने दिलेली आपल्याला एक संधी आहे, हे तुम्ही असं समजू शकता आणि पुढे तुमचं आयुष्य नक्कीच उज्ज्वल होईल, भवितव्यात उज्ज्वल होईल. ह्याबद्दल कोणत्याही प्रकारचं तुमच्या मनात शंका येणारच नाही असं माझ्या मनालाही नक्कीच वाटते आणि एवढेच बोलते. आणि खरंच माईंच्या मनापासून सगळे माईंनी जे प्रोग्राम्स आपल्याला दिलेले आहेत, रेखीचे 1st, 2nd, 3rd डिग्री, ग्रँड मास्टर, एंजल, क्लॅरो कार्ड, हे प्रोग्राम्स तुम्ही नक्की जॉईन करा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवा. धन्यवाद माई, आज तुमच्यामुळेच माझ्या या आयुष्यात जो बदल झाला
खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.